प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हणजे PMAY योजनेअंतर्गत लाखो लोकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे, ज्याच्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले आहे. नमस्कार, मी अजित पालो. PMAY योजनेअंतर्गत किती लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले, किती अर्ज सरकारला प्राप्त झाले आणि किती अर्जावर अंमलबजावणी झाली व पेंडिंग किती अर्ज आहेत, त्याचे अर्ज कधी निकालात लागतील, ज्याची ते प्रतीक्षा करीत आहेत, त्याची तारीख व लाभार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण भेट, याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पुढील अपडेटकरिता कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर पाहूया संपूर्ण माहिती काय आहे. सरकार लोकांना घरे बांधण्यासाठी मदत करते आणि यामुळे उत्तर प्रदेशातील लोकांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले आहे. PMAY योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 12,163 गरजू लोकांना त्यांची स्वतःची घरे मिळाली आहेत. तथापि 26,302 अर्जदार अजूनही प्रक्रियेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत की या सर्व अर्जांची पडताळणी करून पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभांचे वितरण करावे. रँच्या सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी संजीव यांनी सांगितले की सरकार प्रत्येक व्यक्तीला कायमस्वरूपी घर देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी पडताळणी प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने आणि वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात एकूण 45,716 अर्ज प्राप्त झाले. यापैकी 12,163 पात्र आणि 7,251 अपात्र आढळले. उर्वरित 26,000 अर्ज अद्याप छाननीसाठी प्रलंबित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, SDM आणि जिल्हाधिकाऱ्यांना प्रलंबित अर्जांची पडताळणी करण्यास सांगितलं. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पात्रता प्रमाणपत्रांसह फाईल्स DUDA कार्यालयात पाठवाव्यात. प्रकल्प अधिकारी कौशल कुमार यांनी सांगितले की महानगरपालिका क्षेत्रात प्राप्त झालेल्या 14,621 अर्जांपैकी 4,189 अपात्र आढळले. बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की या योजनेचा उद्देश गरिबांना घरे उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा किंवा अपारदर्शकता खपवून घेतली जाणार नाही. पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर लाभ मिळतील याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी अनेक अधिकारी उपस्थित होते. सरकारने लाभार्थ्यांना एक महत्त्वपूर्ण भेटही दिली आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की अनेक लोकांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. हरियाणात सरकारने रहिवाशांसाठी महत्त्वपूर्ण दिलासा जाहीर केला आहे, ज्यात स्पष्टपणे म्हटले आहे की अपूर्ण घरांना आता छप्पर दिले जाईल आणि ज्यांना त्यांचे PM आवास योजनेचे हप्ते मिळालेले नाहीत त्यांना शक्य तितक्या लवकर निधी मिळेल. सरकारने स्पष्टपणे सांगितले की PM आवास योजना उत्तर प्रदेश, हरियाणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये वेगाने प्रगती करत आहे. असे वृत्त आहे की ज्यांचे हप्ते अद्याप प्रलंबित आहेत त्यांना 20 एप्रिलपर्यंत निधी मिळण्याची शक्यता आहे. निधीच्या अभावामुळे घरे रखडल्याने रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेकांनी आपले सामान दुसऱ्यांच्या घरी ठेवले होते. छप्पर नसलेल्या भिंतींचेही नुकसान होत होते. मात्र आता सरकारने एक मोठी घोषणा केली आहे आणि स्पष्टपणे सांगितले आहे की पाठवलेल्या 1,29,00,000ची मागणी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल आणि यामुळे पात्र लोकांचे घर घेण्याचे स्वप्न लवकरात लवकर साकार होईल. तुम्हाला लाभ मिळाला का? कमेंट करून अवश्य सांगा.